ओके, सर्वांना आपण काल पेपरच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज आपण पेपर जेव्हा मुलांचे पाहिले तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने मुलांनी सोडवल्याचे दिसून आले. लाईक करा सर्वांनी, या ठिकाणी लाईक करा. ओके, तर आपल्या आज नवोदयची परीक्षा झाली. माझ्याकडे पेपरचा यल आहे. आता तुमच्याकडे पेपर यल असेलच असं नाही. व्यवस्थित पहा. आता माझ्याकडे हा पेपर लावलेला आहे तो यल आहे. तुमच्या पेपरमध्ये हा प्रश्न नंबर सोडून आलेला असणार आहे, पुढे मागे असणार आहे. ओके, पहा या ठिकाणी बाण आणि हा गोल एकमेकाच्या विरुद्ध आहे. बाण गोल विरुद्ध आहे, बाण गोल विरुद्ध आहे. इथे बाण आणि गोल एका शेजारी शेजारी, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला, पहिल्यांदा मला सांगा सर्वांना, आवाज क्लिअर येतोय का? अनुश्री वाजते, आवाज क्लिअर येतो का आपल्याला? पहा, आवाज सर्वांना क्लिअर येतो का? आणि लाईक करा. एक या ठिकाणी आल्यानंतर लाईक करा, लाईक. ओके, चला, आवाज क्लिअर येतोय. आपण पेपरचं सोल्युशन सुरू करतोय. आज झालेला पेपर. आता इथं लाईव्ह सोल्युशन असणार आहे, आपल्याला थांबवून ते करावं लागणार आहे. इथं काही एकदम उत्तर सूची सांगणार नाही, कारण प्रत्येकाकडे वेगळा वेगळा पेपर आहे. आपण रेग्युलर एकच पेपर सर्वांना असतो तेव्हा आपल्याला सांगता येतं. चला, पहा दुसरा प्रश्न. 4 भाग केले, 4 भाग केले, 4 भाग केले, तिथे 8 भाग आहेत, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. आपले मार्क घेत चला, मार्क टाकायचे आहेत. पुन्हा झाल्यानंतर शेवटला मार्क टाकायचे. चला, पुढे तिसरा प्रश्न पहा. या ठिकाणी आहे तो लघुकोण आहे आणि तो केंद्रीय कोण आहे. याला 8वीच्या स्कॉलरशिपच्या भाषेमध्ये याला केंद्रीय कोण म्हणतात, आणि हा आहे तो परिघीय कोण आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. केंद्रीय कोण आणि परिघीय कोण अशा पद्धतीची त्याला नाव असतात. पुढे पहा, या ठिकाणी 3 रेषा, 3 रेषा, 2 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 2 रेषा, 4 रेषा, 4 रेषा, वेगळ्या वेगळ्या आहेत तिथे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तपासा, खुणा करा. पुन्हा मार्क आपल्याला तुम्हीच काढायचे आहेत. तुमचे मार्क पेन्सिलने खुणा करा. ओके, चला पुढील प्रश्न. या ठिकाणी पहा म्हणलेले आहे तंतोतंत आकृती. आकृती या ठिकाणी बाण आणि या ठिकाणी काय आहे? बाणाचं मागचं टोक. इथे दोन्हीकडे बाण आहे, दोन्हीकडे बाण आहे, दोन्हीकडे बाण आहे. इथे मागचं टोक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. 7वा प्रश्न. डावा हात वर आहे, उजवा हात खाली आहे. डावा हात वर, उजवा हात खाली. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता इथे आहे पण इथे बाकीची रेषा ही आकृती वेगळी, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर आहे. कोणाचा रे हा पेपर आहे? अच्छा, 4. चला पुढे या ठिकाणी पहा. तर आलो क्लिअर कर, क्लिअर कर. ओके, क्लिअर करायचं. ओके, आता हे या ठिकाणी पहा 4 कोपऱ्यामध्ये 4 चौकोन आहेत, त्यामध्ये रेषा आहेत. इथे नाही, इथे 4 कोपऱ्यामध्ये आहे, इथे नाही, इथे नाही. पर्याय क्रमांक 2. चला पुढे पहा काय म्हणलेला प्रश्न. 9 ते 12 यामध्ये दिशा न बदलता आकृत्या संरचनेत आढळणार. दिशा बदलायची नाही, आकृती फिरवून दिलेली नाही. आता या ठिकाणी पहिल्याचं 4थ्यामध्ये, दुसऱ्याचं 3ऱ्यामध्ये या ठिकाणी आकृती 180 अंशात फिरवली म्हणलं तरी चालेल. तंतोतंत नाही, याला म्हणायचं 180 अंशात फिरवली. आरशातलं प्रतिबिंब होत नाही ते. ओके, ही 180 अंशात फिरवली तर या ठिकाणी ही तिरकी रेषा या ठिकाणी येईल आणि हे रेष जुळणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 9वा 4 आहे. 9वा पर्याय क्रमांक 4. चला 10वा प्रश्न घ्या. 10वा प्रश्न. आता या ठिकाणी पहा दुसऱ्या याच्यामध्ये काय संबंध. इथे रंगवलेलं नाही, इथे रंगवलेलं. या ठिकाणी टिंब, या ठिकाणी वजाचं चिन्ह. आता या ठिकाणी तसंच पाहिजे. या ठिकाणी रंगवलेलं नाही म्हणजे या ठिकाणी रंगवलेले येणार आहे, वजाचं चिन्ह येणार आहे आणि टिंब येणार आहे. ते फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 10वा पर्याय क्रमांक 1. आपण व्यवस्थित प्रत्येक गोष्ट पाहणार आहोत, गडबड नाही. प्रत्येक गोष्टीचा आपण व्यवस्थित करणार आहोत. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी टिपका, 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 टिपका पाहिजे आणि ही या ठिकाणी या पद्धतीने टिपका पाहिजे. या पद्धतीने टिपका या ठिकाणी आहे. बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी आहे पण यामध्ये टिपका रंगवलेला नाही. या पद्धतीने आकार येणार नाही. हे पर्याय कट होतील. हे 2 राहिले. यातला टिपका रंगवल्यामुळे पर्याय क्रमांक 2
याचं याच्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे, याचं पाण्यातलं आहे, याचं पाण्यातलं म्हणा किंवा याचं आरशातलं म्हणा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. आता आतमध्ये पहा 4 त्रिकोण आहेत, बाहेर 3 आहे. हा गोल पूर्ण करा. गोल पूर्ण करणारा या पद्धतीनं पाहिजे. या पद्धतीनं गोल फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे, बाकीच्या कुठेही नाही. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न घ्या. ओके, यामध्ये काय प्रश्न घ्या. कोण आहे रे हा? काय एवढं काय गडबड करतोय? 13 ते 16 मध्ये काय म्हणलेलं आहे प्रश्न? नाही झालेलं, नाही झालेलं. 12 पर्यंत झाले. 13 ला आता हा पेपर आपण घेतलेला. मोकळ्या जागेत आकृती म्हणजे मालिका पूर्ण करा. एक बाण आहे उजवीकडे जाणारा, 2 बाण झाले. डावीकडे जाणारा 1 वाढला, पुन्हा उजवीकडे जाणारा वाढला, म्हणजे आता डावीकडे जाणारा वाढणार आहे. म्हणजे 2 उजवीकडे 2 डावीकडे बाण पाहिजे. पहिला उजवीकडे, याच्यामध्ये पहिला उजवीकडे सर्वत्र आहे, दुसरा डावीकडे सर्वत्र आहे, तिसरा उजवीकडे सर्वत्र आहे, चौथा डावीकडे सर्वत्र आहे. पण या ठिकाणी डबल दोन्हीकडे बाण दाखवले, म्हणजे हा पर्याय कट. इथे रेषा कट आहे म्हणून हा पर्याय कट. आता हे 2 राहिले, याच्यामध्ये फरक आहे, रेष खाली. इथे प्रत्येक ठिकाणी रेष खाली आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला 14वा प्रश्न घ्या. 14वा प्रश्न घ्या. 14वा प्रश्न काय आहे? एक रेष आणि या रेषेला 1 त्रिकोण जोडला, रेषेला 2 त्रिकोण जोडले, रेषेला 3 त्रिकोण जोडले. आता रेषेला 4 त्रिकोण येणार. 1 2 3 4. आता या रेषेला पाहिजे त्या ठिकाणी उलटे दिले, त्या ठिकाणी वेगळीच इथे पर्याय क्रमांक 2. चला या ठिकाणी पहा 3 त्रिकोण आहेत, पण रिकामी कोणती जागा आहे? डावीकडील वरचा भाग, उजवीकडील वरचा भाग, उजवीकडे खालचा भाग. म्हणजे आता डावीकडील खालचा भाग रिकामा पाहिजे, तो या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी नाही. आता हे 2 पर्याय राहिले. याच्यामध्ये पहा, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 2 त्रिकोण असे जोडलेले नाही. 4 अंक होतो इथे, इथे 4 अंक होतो, इथे 4 अंक होतो, इथे 4 अंक होतो, म्हणजे इथे 4 अंक होणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 त्रिकोण. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार. पुढे पहा, गोल फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. मालिका आहे म्हणून पहिल्यांदा डाव्या बाजूला वर गोल आहे, दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला वर आहे, तिसऱ्या आकृती उजव्या बाजूला खाली. म्हणजे आता चौथ्या आकृती कुठे येणार आहे? डाव्या बाजूला खाली गोल पाहिजे, तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढील प्रश्न घ्या. आकृतीचे 2 गट आहेत, म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध, तसा तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध. आता या ठिकाणी काय झाले हे पहा. याचं पाण्यातलं प्रतिबिंब होऊ शकेल. आता पाण्यातलं प्रतिबिंब होऊ शकेल, पण याचं पाण्यातलं याच पद्धतीने येईल, याचं पाण्यामध्ये याच पद्धतीने येईल. आहे का पर्यायामध्ये? नाही. म्हणजे या ठिकाणी आकृती काय केलेली? 180 अंशात फिरवली, 180 अंशात फिरवली ही होईल. 180 अंशात फिरवली, तो त्रिकोण उजवीकडे आहे, तो त्रिकोण डावीकडे येईल. डावीकडे त्रिकोण पाहिजे, पहिल्यामध्ये नाही, म्हणजे हा पर्याय कट झाला. पाठीमागे त्याच्या बाण आहे, म्हणजे बाणच राहणार आहे, जे बाण राहणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बाण. चला पुढील प्रश्न घ्या. तुझी वही पॅड आहे का? पॅडवर ठेव मोबाईल. पाया ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये 4 आहे. आता ते काय झाले? अधिकचं चिन्ह आहे आणि त्या ठिकाणी झाले. आता या ठिकाणी काय बदल होतो तो समजून घ्या. आतल्या रेषा काढून टाकलेली आहे, गुणिलेचं चिन्ह काढून टाकलेलं आहे आणि हे 4 टिपके झाले, बाकीचं तसं ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी काय ना अधिकचं चिन्ह काढून टाकणार, या ठिकाणी अधिकचं, या ठिकाणी गुणिलेचं राहणार आहे, फक्त रेषा काढून टाकायची. तर बारीक कर, संपूर्ण पर्याय दिसत नाही, तर बारीक थोडंसं. ओके दिसतंय. आता या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह, म्हणजे गुणिलेचं चिन्ह पाहिजे. इथे अधिकचं चालणार नाही, इथे गुणिलेचं. आणि या रेषा काढून टाकल्या तर पहा या ठिकाणी हे फिरलेलं आहे, गुणिलेचं चिन्ह होतं ते अधिकच्या चिन्ह. म्हणजे कशा पद्धतीने आले? ज्या त्या जागेवरतीच आहे, ज्या त्या जागेवरतीच असणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 4 मध्ये हे फिरवले नाही,
या गोलाच्या जागा बदललेत का? नाही बदलले. त्यामुळे या गोलाच्या जागा बदलायच्या नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 19वा प्रश्न घ्या. 4 रेषा आहेत मधल्या जोडली. मधल्या कुठे जोडल्या? 4 रेषा आहेत मधल्या जोडा. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 20वा प्रश्न पहा. या ठिकाणी याचं काय झालंय? 180 अंशात फिरवलेला आहे. 180 अंशात फिरवलेली आहे. ही आकृती 180 अंशात फिरवा. हा त्रिकोण पहा खाली होता, तो फिरला, आकृती फिरवली, वरती झाला. मी फिरवलं, खाली हो. पर्याय इथे खाली, इथे खाली आहे, इथे वर आहे, म्हणजे हा पर्याय चढतो. आता या ठिकाणी आकृती पहा. आकृती पहा ही काय होतंय ते. जेव्हा फिरवल्यानंतर बरोबर ही रेष इकडे येते. आता ही फिरवल्यानंतर ही रेष खाली येणार आहे. म्हणजे या ठिकाणावरून जर आकृती फिरवली तुम्ही, ही आकृती 180 अंशात फिरवली तर 180 अंशात फिरवली तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे का? 180 अंशात फिरवली पर्याय क्रमांक 2. तिरकी रेषा बाकीचं सर्व जुळतंय का? आता इथे 1 मध्ये तसंच आहे, 2 मध्ये आहे, 4 मध्ये आहे. इथं पर्याय कट पद्धत वापरू की आता हात येणार नाही. हात याच्यामध्ये काय फरक आहे? 1, 2, 4 मध्ये रेष काय आहे? शेवटच्या रेषेपर्यंतच आहे. ही बाहेर निघाल्यामुळे हा पर्याय कट होईल. ही रेषा शेवटपर्यंत चिकटली नाही म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार. या बाहेर निघालेल्या रेषा त्याच्यावरून निघते, बाकीचं बघावं लागत नाही. रेषेवरच पर्याय कट होता. त्यामुळे 20चं 2 आहे. चला पुढील प्रश्न घ्या. 20चं पहा. पुढील घ्या प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी आकृती पूर्ण करायची. तिरकं पाहिजे. या ठिकाणी आडवा आहे, हा चालणार नाही. या ठिकाणी इथे आडवा आहे, जुळणार नाही. या ठिकाणी तिरका आहे, जुळेल. आता या ठिकाणी तिरका आहे. या दोघांमध्ये योग्य कोणता? लांबी बघा या रेषेची, जेवढी पाहिजे तेवढी या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे उत्तर पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 3. चला पुढे 22वा प्रश्न घ्या. 22वा प्रश्न. त्या ठिकाणी उभी रेष आहे, मग कर्व आहे यस आकार. उभी रेष, त्यानंतर याच्यामध्ये यस कर्व आहे, खाली आडवी आहे. या ठिकाणी पहा उभी कर्व खाली आडवी, पुन्हा लगेच आडवी पाहिजे होती, इथे खाली उभी गेली, हा पर्याय कट होईल. या ठिकाणी जुळत आहे. या ठिकाणी यस पूर्ण झाला की लगेच आडवी पाहिजे. यस पूर्ण झाल्यानंतर वरचा भाग कट केलेला आहे. याच्यामध्ये काय इथे पर्याय क्रमांक 2 जास्त योग्य, म्हणजे बरोबर आहे. योग्य नाही, हे खाली असे भाग नकोच ना आपल्याला. यस इथं संपला की लगेच आडवी रेष, यस संपल्यावर इथे आडवी रेष पाहिजे होती. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे पाय या ठिकाणी दोन्ही बाजूला तिरक्या रेषा आहे आणि जर आपण इथेच कट केलं, पर्याय 3 जोडला तर हा चौरस होईल का? नाही, या पर्याय कट होईल. आता या ठिकाणी या आकार आहे ते चौरस आहे. या ठिकाणी तिरक्या रेषा, हा पर्याय कट होईल. खाली हा भाग तिरका दाखवला, हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला 24वा प्रश्न. 24वा वरती घ्या जरा प्रश्न. कर्व आहे, इथे कर्व नाहीये, इथे कर्व आहे. कर्व आहे परंतु त्याला जो या ठिकाणी चौरस आहे, या ठिकाणी आडवी उभी आडवी या पद्धतीने इथे आहे, इथे आहे का कुठे नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. दोन्हीचा 1. हा हा चला 25वा प्रश्न. 25 ते 28 काय म्हणलेले? तंतोतंत प्रतिबिंब, आरशातलं प्रतिबिंब. हा भाग डावीकडे आहे, तो उजवीकडे येणार आहे. त्यामुळे फक्त एवढा बघितलं, एवढंच बघितलं तरी त्याच्यावर पर्याय कट होता. पर्याय क्रमांक 1 येत आहे. चला 26वा प्रश्न. आतमध्ये चौकोनात या रेषा दिलेल्या आहेत, याचं पार्श्वमध्ये केलं तर हे आहे असंच होणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे या रेषा आहेत तशाच राहणार आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शाबास. यम उजवीकडे आहे, तो डावीकडे येणार आहे. यम ओ टीचा टी राहणार आहे, तर सगळ्यात काय उलटा होणार नाही. तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. 28वा प्रश्न. उजवीकडे आहे बाण, डावीकडे आहे बाण, तो उजवीकडे होईल. या बाणावरून दुसरा पर्याय. आता या ठिकाणी रंगवलेला भाग डावीकडे, तो उजवीकडे येणार आहे. उजवीकडे सर्वत्रच आहे. आता रंगवलेला भाग
वरचा आहे म्हणजे वरचाच राहणार आहे रंगवलेला भाग इथे खालचा दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी तिरकी रेष अशी तिरकी रेष आहे की या पद्धतीने होणार आहे वरचा भाग रंगवलेला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उत्तर पर्याय क्रमांक 1 अंश अरे काय चला 29 ते 32 खालून वर गडी घातली इकडून गडी इकडे घातली पुन्हा खालून वर गडी घातली आता ही गडी उघडल्याबरोबर काय होईल इथे पाव गोल होणार आहे ही गडी उघडली इथे पाव गोल होणार आहे ही जेव्हा खाली उघडली म्हणा थोडस जरा खाली उघडली तर हा पाव गोल आहे तो पूर्ण अर्धा गोल जास्त अर्धा गोल पाहिजे आणि या ठिकाणी उघडलेला इथे अर्धा गोल पाहिजे हे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 3 तर कसा देणार नाही 4 तर पूर्ण अर्धा गोल नाही चला 29वा प्रश्न खालून वर गडी घातली इकडून इकडे घातली 2 गोल आहे जेव्हा ही गडी इकडे उघडेल हे 2 अशा तिरके येणार आहेत या पद्धतीचे गोल कुठे आहेत तर फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये या पद्धतीचे गोल इथं आहेत का नाही इथं आहेत का नाही इथं आहेत का नाही उत्तर इथं फक्त आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आता सगळे झालेलीच आहे कोणता झालेला नाही खालून वर गडी घातली इकडून गडी घातली पुन्हा इकडून तिरकी घातली म्हणजे हा चौकोन या ठिकाणी येणार आहे हा चौकोन या ठिकाणी येणार आहे इकडे गडी उघडली या ठिकाणी अशी रेष होईल या ठिकाणी हा चौकोनाचं या ठिकाणी या ठिकाणी हा चौकोन अर्धा चौकोन झाला खाली उघडला पूर्ण चौकोन या 3 मध्ये आहे याच्यामध्ये नाही हा कट आता या कोपऱ्यावरचे या ठिकाणी येणार आहे या इथे त्याचं खाली उघडलं खाली येणार आहे या ठिकाणी हे चौकोन आहेत का नाही इथे आहेत का नाही तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 32 इकडून गडी घातली वरून खाली घेतली त्रिकोण कापला हे वरती उघडला वरती त्रिकोणाला त्रिकोण येणार आहे या पद्धतीचा त्रिकोण कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 3 मध्ये 1 आणि 4 कट होईल आता राहिलं याचं पाण्यातलं आरशातलं पाहिलं याचं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे या ठिकाणी वेगळं दाखवले तर हा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक 2 32 2 33 ते 36 मध्ये काय म्हणलेलं आहे प्रश्नाकृती दिलेली आहे तुकडे तोडायचे आता आहे हे तुकडे एकत्र फक्त नुसते एकत्र जोडले तर आहे होणार आहे इथे काय पाहा अशी फट राहणार नाही ही रेष कुठे येणार नाही तुकडे वाढतील या ठिकाणी जोडले तर याच्यामध्ये काय तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय फरक आहे हा पंचकोन जेवढा अपेक्षित आहे आणि दाखला तरी तो मोठा राहणार इतका छोटा का ही रेष नाही इथे या मापाची आहे तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे बरोबर आहे चला पुढील प्रश्न घ्या आता या ठिकाणचे आकार पहा हा पाव भाग आहे हा पाव भाग आहे त्याला हा सर्व जोडलेला तो फक्त इथेच आहे हा पाव भाग या ठिकाणी छोटा पाहिजे इथे खूप मोठा दाखवला आहे इथे खूप मोठा दाखवला आहे हा आकार त्याच्यामध्ये जुळत नाही उत्तर 34चं 1 आहे चला 35चं पहा तुकडे त्रिकोण मोठा एक छोटे दोन एक कापणी म्हणजे तुकडे 4 आहेत या तुकडे किती होतात 1 2 3 4 आता एक त्रिकोण घेतला तर या ठिकाणी पहा हा त्रिकोण इथे जोडला इथे रेष कुठ नाही ही रेष येणार नाही कारण हा जर रेष घेतली तर तुकडे होतील 1 2 3 4 5 या पद्धतीचा आकार आहे काही खाली झाकलेला आकार झाकल्यानंतर हा आकार आहे का इथे ही रेष नसेल तर हा जोडेल आता इथे रेष दिली म्हणजे हा एकट होणार या ठिकाणी पहा त्रिकोण आहे मोठा कापणी आहे छोटे 2 त्रिकोण आहे यामध्ये पर्याय कडे उत्तर पर्याय क्रमांक सी हा चुकता वाचलाय चला 36 या ठिकाणी 5 तुकडे 4 आहे या पद्धतीचा मोठा त्रिकोण या ठिकाणी हा चौकोन या ठिकाणी हे 2 त्रिकोण या ठिकाणी आता हे बाकीचे पर्याय कट का करायचे पहा हा त्रिकोण आणि हे आकारच नाही येते का हे बाकी त्रिकोण 2च पाहिजे इथे 4 दिले हा पर्याय कट होईल हा त्रिकोण आहे ही वाटी दिली का वाटी दिली आहे पण यात रेष कुठून आली दोन म्हणजे याचा अर्थ 2 तुकडे झाले याही नाही चालला या ठिकाणी त्रिकोण नाही आहे म्हणजे हा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे चला पुढील प्रश्न घ्या 37 ते 46 डब्ल्यू 37 ते 40 काय मी वेगळं काय बोललो का 37 ते 40 पहा डब्ल्यू उभा डब्ल्यू पाहिजे
उभा डब्ल्यू या ठिकाणी होतो, या ठिकाणी उभा डब्ल्यू होतं का पहा, या ठिकाणी उभ्या रेषेला आपल्याला तिरक्या रेषा पाहिजे, इथं उभ्या रेषा नाही, त्याच्यामध्ये तिरक्या रेषा नाही, तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तर 38वा प्रश्न, 38वा प्रश्न हा आता पहा, आयत वरती त्रिकोण, आयत वरती त्रिकोण मोठा आहे, आयत मध्ये त्रिकोण ज्या पद्धतीने पाहिजे नाही, या ठिकाणी आयत त्यावर त्रिकोण आहे, या ठिकाणी नाही, उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला पुढे, हा चला पुढील प्रश्न घ्या. त्रिकोण, उभी रेष आणि पहा इथे त्रिकोण पण कसा पाहिजे, या पद्धतीने इथे आहे त्रिकोण, उभी रेष आहे, झेंडा आहे. आता या ठिकाणी या पद्धतीचा त्रिकोण याच्यामध्ये नाही, झेंडा आहे, पण या ठिकाणी त्रिकोण आहे पण वरती झेंडा आपल्याला आयताकृती पाहिजे किंवा झेंडा जुळत नाही, या ठिकाणचा त्रिकोण जुळत नाही, उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला ओके, पुढे पहा, बाण कोणत्या बाजूला गेलेला आहे, डाव्या बाजूला. बाण आहे का इथे, नाही, इथे बाण आहे, इथे बाण आहे, इथे बाण आहे, तिकडे बाण आहे, इथं बाण आहे. आता पहा, बाण, आडवी रेषा, उभी रेषा, इथे चौकोन, इथे खाली तिरकी रे उभी रेष पाहिजे, ही तिरकी उभी रेष आहे का याच्यात, नाही, हा पर्याय कट. इथे बाण आहे, आडवी रेष, उभी रेष, चौकोन, उभी रेष, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आता याच्यामध्ये बाण आहे, उभी रेष, खाली या ठिकाणी चौकोन पाहिजे नाहीये, त्यामुळे हा पर्याय कट, उत्तर पर्याय क्रमांक 3, 40चं 3. मला वाटते मला 50 पैकी 50 आहेत मराठीमध्ये, बुद्धिमत्तेमध्ये. हा देखील प्रश्न कोणाचाही चुकलेला नाही, झाले शबास. म्हणजे कुणाचे चुकलेले याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये, सात्विकचं चुकले, 2 चुकले, ओके. हा चला, म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क आहेत. हा चला गणिताचा निवडा. किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील. 2/3 किलोचे 30 किलो आहे, दोन्ही परिमाण सारखीच आहे त्यामुळे काय अडचण नाही. 30 किलो याच्यामधनं 2/3 किलो म्हणजे 30 भागिले 2/3 भागिले म्हणजे काय होतात उलटून म्हणजे काय होईल 30 गुणिले 3/2 या 2 ने भागलं ते 1 बे 1 राहिली बाकी 1 शून्य घेतले 10 1 पंचे 10 15 गुणिले 3 45 पोळी तयार होती 45. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढील पहा. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो आहे, तसाच राहतो किंवा समान राहतो. एकाच संख्येची भर अंश आणि छेद याच्यामध्ये घातली तर. आता तुम्हाला मी परवा सांगितलं होतं, आपण मला वाटते परवा दिवशी हा प्रश्न परीक्षेत झाला होता. काही जण म्हणले होते, मला वाटते हा म्हणला होता तेव्हा की जर अंशात छेदात एकच संख्या मिळवली तो वाढतो. जर छेदात एक अपूर्णांक घेतला होता, एक अंशात एक अपूर्णांक घेतला होता, त्यामध्ये दोन्हीकडे बघितलं एका ठिकाणी वाढतो एका ठिकाणी कमी होतो. पण दुसरा पर्याय काय, एकच संख्या अंश व छेदामधनं वजा केली आधी केली तर काही अंशाधिक असेल तर त्या ठिकाणी वाढतो, छेदाधिक असेल तर कमी होतो. परंतु इथे काय एकाच संख्येने अंश व छेद यांना गुणाकार केला शून्य वगळता, शून्याने गुणलं तर सगळ्यात उत्तर 0 0. परंतु जेव्हा एका अपूर्णांकाला 2/3 उदाहरणार्थ इथे मी घेतो 5/7 अंशाला छेदाला एका संख्येने गुणलं, उदाहरणार्थ याला 4 ने गुणलं याला 4 ने गुणलं काय होईल 5 × 20 7 × 28 संक्षिप्त रुंदीला 4 ने 4 ने त्याला म्हणजे 20 4 7 28 काय झालं तो झाला. याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे एका वस्तूला होणारा लाभ त्याच वस्तूला 1800 होणाऱ्या तोट्या इतकाच आहे, त्यामुळे वस्तूची किंमत आता 2040 ला विकला तर जेवढा नफा होतो 1850 विकला तेवढा तोटा होतो. म्हणजे काय होईल, उदाहरणार्थ नफा x मानला
2540 नफा होतो. मग यातनं नफा वजा केला तर, आणि याच्यामधनं जर 1850 ला विकली आणि याच्यामध्ये तोटा ऍड केला तर खरेदीची किंमत येते. या ठिकाणी हे वजा x आहे तिकडे पाठवून देऊ. हे 1050 इकडे घेऊ. 2540 हे 1850 अधिक हे तिकडे आले वजा 3 बरोबर इकडे x आणि हे वजा x हे तिकडे आले अधिक हे 2x बरोबर ही वजा बाकी शून्यातनं शून्य गेला शून्य राहील. 4 मधनं 5 जाते नाही मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 14तनं 5 गेले 9 राहिले. आता इथे 5 मधनं 9 जात नाही आजचा घ्या 15 मधनं आजचा देऊन टाका. 15तनं 9 गेले 6 राहिले. 1 2 मधनं 2 गेले 0. 2x बरोबर 690 x बरोबर 690 भागिले 2 करा. 6 8 345 रुपये नफा होतो का 345 रुपये तोटा होतो. खरेदीची किंमत विचारलेली. मग या नफा होतो त्या विक्रीमधनं तोटा नफा वजा करा किंवा तोटा होतो त्या विक्रीमध्ये नफा मिळवा. 1850 अधिक 345 केलं 0 5 5 5 9 8 3 11 2195 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढे जर a/b अपूर्णांकामध्ये a बरोबर b वजा 3 आणि a अधिक 10/b वजा a/b बरोबर 10/7 आहे तर a/b ची किंमत किती? आता या ठिकाणी आपल्याला a ची किंमत b वजा 3 घ्यायची. आपल्या मनाला वाटेल की तुम्ही देऊ शकता किंमत ही या ठिकाणी फक्त शून्य उत्तर कुठले येणार नाही अशी संख्या घ्या. b ची किंमत उदाहरणार्थ तुम्ही 5 घेतली तर a ची किंमत किती येणार आहे? a बरोबर b वजा 3. a ची किंमत काय? 5 मधनं 3 गेले उत्तर काय 2. a ची किंमत काय येणार आहे 2. आता गणित काय दिले a + 10 डिवायडेड बाय b वजा a/b बरोबर 10/7. इथे किंमत घेऊन बघितली आपण डायरेक्ट गणित सोडून कशासाठी गरज आहे आपल्याला? हे मानायची गरजच नाहीये. हे मानायची गरज नाही आपल्याला. येतं करता येते नाही गणित. छेद सारखा आहे म्हणजे छेदाची काय आपल्याला हे करायचीच नाही. छेद बी आहे तसा अंशाची काय पट होणार नाही. a + 10 वजा a बरोबर 10/7. आता इथे काय होणार आहे? a अधिक a हे वजा आहे अधिक a हे वजा हे कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय झालं गणित 10/b बरोबर 10/7. जेव्हा छेद बरोबर आहे चिन्ह अंश सारखा म्हणजे छेद कसा असणार आहे सारखा म्हणजे b ची किंमत काय येणार आहे 7. a ची किंमत काय येणार आहे ही गरज नाही. b ची किंमत 7 आणि a ची किंमत काय येणार आहे 7 वजा 3. 7 वजा 3 म्हणजे काय येणार आहे 4. आपल्याला विचारायचं a/b a ची किंमत 4 आहे आणि b ची किंमत 7 आहे. उत्तर काय येणार आहे 4/7. पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 कुठे तिकडे या भिंतीला जाऊन बस. एका चौरसाची एक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? आता पहा बघा ही उदाहरणार्थ ज्या वस्तूची 1/3 करता येईल अशी इकडे या भिंतीला ज्याची आपल्याला 1/3 पट करता येईल अशी संख्या घ्यायची. ती 10 घेतली तर तिची 1/3 पट करता येईल का? नाही. मग जर 9 घेतली तर 3 घेतली 6 घेतली तर ती 1/3 पट करता येईल. मग जर या ठिकाणी 3 घेतला तर त्याची 1/3 काय होईल 3/1/3. बाजू 3 घेतली तर 3चा 1/3 छेद काय नाही म्हणजे 3 म्हणजे दुसऱ्या चौरसाची बाजू किती होणार आहे 1. एखाद्याने 6 घेतली 6चा 3/1 केला 6चा 3/1
तर 1/3 आहे, तर 1/3 आहे. 3 एके 3, 3 गुणे 6 म्हणजे याची किती होईल बाजू 3. ठीक आहे, 9 घेतला तर 9/3चा 9चा 1/3 केला तर 3. मग या ठिकाणी जर 3 बाजू घेतली तर याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 3 त्रिक 9. आणि बाजू 1 झाली तर त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 1. म्हणजे याची किती पट आहे? 9 पट. म्हणजे याचं उलट पाहिलं तर 1 अंश छेद 9 पट. हे त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? 1/9ला 1/9लाच काय म्हणतात? 1/9. तुम्हाला जे अपूर्णांकाचं वाचन शिकवलं होतं 1/3, 1/4, 1/पंचमांश, हे इथं तुम्हाला वाचन कळायला पाहिजे. 1 अंश छेद 9 म्हणजे याचा अर्थ 1/9. पर्याय क्रमांक 4. पुढे हा 31.7 अंश छेद 16 याचा आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं. आता हे पूर्ण आहे ते 21 पूर्णच राहणार आहे. आता नाही कळत ना तर हा गुणाकार करावा लागेल, त्यात अधिक मिळवावे लागतील. ठीक आहे, आपण करूया तसं. 16 एके 16, 6 1 48 आणि 49 अधिक 7 केले म्हणजे किती होतील? 503/16. याचं दशांश चिन्हामध्ये करायचंय. 16 त्रिक 48, बाकी राहिले 2, 2 आवते 3 घेतली 23, 16 एके 16, 23 मधलं 16 गेले 7 राहिले बाकी. 7 वर मानाचा शून्य घेतला म्हणून दशांश चिन्ह. 16 चौक 64, बाकी 6 राहिली. 6 वर पुन्हा शून्य घेतला 60 झाले. 16 त्रिक 48, 60 मधनं 48 गेले 12 राहिले. 12 पुन्हा शून्य घेतला 120. 16 7 12 दर्शे. आता एवढे दशांश चिन्हापर्यंत पुढे जायचे. 16 7 12 दर्शे 12 बाकी राहिली 8. 8 वर शून्य घेतला 80. 16 85. कोणता पर्याय? 31 दशांश चिन्ह 4 3 7 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर व रुंदी 11 मीटर. आयताची लांबी 17, रुंदी 11. याची परिमिती किती येते? 17 आणि 11ची परिमिती किती? 17 आणि 11 28, 28 म्हणजे 56. म्हणजे याची परिमिती येणार आहे 56 आणि चौरसाची परिमिती देखील 56 आहे. या चौरसाची बाजू किती? 4 बाजूची बेरीज 56 भागिले 4 केलं तर या चौरसाची बाजू किती येणार आहे? 14 मीटर आहे. मग त्या चौरसाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. 17 गुणिले 11 इथे 14चा वर्ग. या चौरसाचं क्षेत्रफळ विचारले 14 गुणिले 14, 14चा वर्ग 196 चौरस मीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. इथे तिथं आयताचं क्षेत्रफळ आणि चौरस क्षेत्रफळ सारखं येणार नाही. चला पुढील प्रश्न पहा. भागाकाराचं मी तुम्हाला परवाच घेतलं होतं की मी तुम्हाला सांगत होतो की त्या ठिकाणी कशा पद्धतीने भागाकार करायचा असतो आणि मी बेसिक शिकवलं. युक्ती देखील तुम्हाला दिली होती, पण भागाकारचं आले का? पहा काय गणित दिलेलं आहे. 4392 भागिले 3.66 बरोबर 1200. तर प्रश्न 439.2 भागिले 36.6 बरोबर किती? आता पहा दशांश चिन्ह या ठिकाणी जर 2 घरं पुढे सारली तर इथे 2 शून्य येतील. म्हणजे जर उत्तर 4,39,200ला 366 भागलं तर तुम्हाला उत्तर 1200. आता या ठिकाणी काय करावं लागेल? हे एक घर पुढे घेतलं आणि हे एक घर पुढे घेतलं म्हणजे गणित काय होईल? 4,392 भागिले 366. एक घर पुढे घेतले, एक घर पुढे घेतले. तर इथे 2 शून्य असतील तर 1200 येणार. इथे 2 शून्य आहेत का? नाही. मी 2 घर कमी, उत्तर काय येणार आहे? 12. नाही कळत तर सरळ भागाकार करायचा. भागाकार घ्यायचा 4,392 भागिले 366. इथे भागाकार आपल्याला हाच येणार आहे माहिती आहे. 366 एके 366. 9 3 6 गेले 3 राहिले. 13 6 गेले 7 राहिले. 4 4 गेले 0 वरनं 2 गेले. 366 दुने 732. बाकी 0 राहिले. पुन्हा मानाचा 0 घेतला तर दशांश नाही. उत्तर काय आलं? 12.
पुढे प्रश्न पहा. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे. रुंदी 22 मीटर. प्लॉटच्या चारही बाजूला 7.5 रुपये प्रति मीटर दराने कुंपण करायचे म्हणजे एकूण खर्च किती? आता क्षेत्रफळ आयताकृती 616 याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि लांबी दिलेली आहे 17. मग इथे क्षेत्रफळ आयताचं काय असतं? लांबी गुणिले रुंदी. रुंदी एक्स मानली. या दोघांचा गुणाकार येणार आहे 17 गुणिले एक्स बरोबर काय 22 दिली. 22 गुणिले एक्स बरोबर 616. एक्सची किंमत काढली. एक्सला गुणिले 22 तिकडे पाठवा भागिले होती. 616 भागिले 22. 22 दुने 44. किती बाकी राहिले? 17. 17 होती 6 गेले 176. 22 8 76 असेल. त्याची रुंदी किती येणार आहे? 28. मग लांबी 22 सोडून जाते का? त्याला काय होत नाही का? इथं लांबी 22 आहे, रुंदी 22 आहे. रुंदी 22 होती आणि लांबी 28 आहे. आणि आलं तरी काय फसायचे काय कारण नाही. मी याला कुंपण काढायचे 7.5 रुपये प्रति मीटर दर आहे. मी याची पहिल्यांदा परिमिती काढली पाहिजे. 28 आणि 22 50 म्हणजे 50 आणि 50 100 येणार आहे परिमिती. म्हणजे एका फेरीला 100 मीटर काढला घरी 7.5 रुपये प्रति मीटर. याला गुणिले 7.5. दशांश चिन्ह नाही समजून केलं तरी चालेल. तर 100 7 700 होते किंवा 100 0 0 100 5 500 0 8 50 100 7 750 750. दशांश चिन्ह संख्येच्या उत्तर काय? 750 रुपये खर्च येईल. क्रमांक 4. पुढे पहा 960 या अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्येचा गुणाकार. 960 3 अंकी मोठ्यात मोठी आहे. ही मोठ्यात मोठीच आहे आणि 3 अंकी लहानात लहान. 0 अगोदर घेऊन पाहिजे लहानात लहान होईल का? दोनच अंकी झाली. 3 अंकी बनवायची म्हणजे काय करावं लागेल? हा 0 आतमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे काय होईल? 609 यांचा गुणाकार. 3 अंकी लहानात लहान 3 अंकी मोठ्यात मोठी यांचा गुणाकार 900 नवीन नवी 81 580. आता 0 ने 9 ने गुणलं झालं गुणाकार. एक दशकाने गुणायचे 0 0 0 0. शतकाने गुणायचे 2 0 द्या 6 0 0 6 36 6 4 3 6 9 54 3 57. याची बेरीज करा 0 4 6 8 7 14 4 7 1 8 5 5,84,640. पर्याय क्रमांक 3. चला पुढे. जर आपण 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो पाहूया. किती वेळा येतो? 20 वेळा. कसा येतो पाठ की 9 एकक स्थानी पाहिला. एकक स्थानी 9 9 1 ते 100 1 पासून 19 इथे याला चौकोन करायचा म्हणजे तो किती वेळा आला तो कळतो. ओके. नंतर दशक स्थानी पाहिला. दशक स्थानी पाहते म्हणजे पहिला अंक येतो 90 91 91 92 93 94 95 96 97 98 99 लिहिलं. मी त्याला 92 वेळा द्यायची कारण नाही. मी इथं लिहायला पाहिजे होता. आता इथे जागा बसेल ना मग थोडंसं मी खाली घेतो. तर हे या ठिकाणी पास पाहिजे. ही 99 इथे आले असते आणि या ठिकाणी हे 9 19 29 39 49 59 69 आणि 89. आता 9 अंक एकक स्थानी पाहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकक स्थानचा फक्त. आता दशक स्थानचा पाहिला
1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती वेळा झाला 20 वेळा येतो. यात चुकण्यासारखं काहीच नाही. आपण हे बऱ्याच वेळा ते घेतलेलं होतं. पुढे प्रश्न 5.3 अंश छेद 8 त्याला पुसून जागा करतो. 5.3 अंश छेद 8 गुणिले 8.1 अंश छेद 8 वजा 3.1 अंश छेद 8 गुणिले 5.5 अंश छेद 8. अंशामध्ये करून घ्या. 8 × 40 आणि 3 43 अंश छेद 8 गुणिले 8 × 64 दे 65 अंश छेद 8 वजा 8 × 24 दे 25 अंश छेद 8 गुणिले 8 × 40 आणि 5 45 अंश छेद 8. अगोदर हा गुणाकार करायचा. हा गुणाकार संक्षिप्त करून जाते का? कोणत्या याला जाते का संक्षिप्त करून? नाही जात. आता यांचा गुणाकार करावा लागेल तुम्हाला. आता याच्यामध्ये कॉमन निघत असतं आपण लगेच कॉमन करू. आता इथे गुणाकार करावाच लागेल. छेद 8 आहे याचा गुणाकार 8 होईल. छेद इथे छेद 8 होईल. इथे 43 गुणिले 65 करावं लागणार आहे. 43 गुणिले 65. आता तुम्हाला या गुणाकाराचे प्रयोग ते देखील तुम्हाला सांगितले नाही तर ठीक आहे. 5 × 15 5 × 35 21 दशकाने गुणायचे 0 साहित्रिक 18 8 24 25 5 8 1 9 5 2 7 2795 या ठिकाणी वजा इकडे 45 छेद गुणिले 25 12 25 12 112 यांची वजाबाकी करायची. 27 795 वजा 1125 पाचातनं 5 गेले 7 7 गेले 6 2 गेले 1670 छेद 8 याला संक्षिप्त रूप जाते. कशाने जाईल? फक्त 4 इथे प्राप्त होणारे उत्तर भाग घालवायचे आपल्याला. 8 × 16 आणि भाग 8 × 40 आणि 3 43 8 × 64 आणि 65 8 × 24 आणि 25 8 × 40 आणि 55 बरोबर. 8 × 16 0 8 8 64 4 बाकी 60 8 7 56 8 40 208.79 होते. म्हणजे जर आपण या पद्धतीने सोबत गुणाकार नियमानुसार केलं तर हे होते. इथे मधली वजाबाकी करून पाहू. आता हे नियमातला धरून नाही पण पर्याय जे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी पहा. इथे याचा गुणाकार केला तर 43 अंश छेद 8 43 अंश छेद 8 गुणिले 65 छेद 8 वजा 25 छेद 8 गुणिले 45 छेद 8. इथे हे केलं उत्तर तर काय होईल? 43 अंश छेद 8 गुणिले 45 मधनं 25 गेले 40 छेद 8 गुणिले 45 अंश छेद 8. ओके ओके म्हणजे ते आपण बरोबर केलं. ओके इथे 8 8 64 आहे. सॉरी इथे 64 आहे आणि मग इथे छेद 64 इथे 64 ने भाग घालवायचा होता आपल्याला. इथे 64 ने घालवायचा आहे. संक्षिप्त रूप दिलं 64 2 7 2 120 भाग घालूया आपण. 1680 भागिले 64 64 2 128 17 8 गेले 9 राहिले 7 3 गेले 3 90 केले तर 64 64 पंचे दशांश पूर्णांकामध्ये काढायचे आपण बघू. आपण ते 64 पंचे घेतलं तर 340 64 पंचे 340 येईल. 0 9 5 4 गेले 5 राहिले मनाचा 0 घेतला 64
तिथल्या 64 सत्ता आता 64 आठाने जाणार नाही. 7 चोक 28, 8 41, 2 42, 2 44, 52 राहते. बाकी 25.7 उत्तर आहे. हे जर पूर्णांकात केलं तर एककात पुरावे दशांशानंतर 7 आहे. म्हणजे 7चे काय होणार 5 पेक्षा पुढे म्हणजे काय होईल उत्तर 26 होईल. पूर्णांकात केली तर 26 होईल. पर्याय क्रमांक 2. चला पुढे पहा आकृती त्रिअँगल याचे माप विचारलेलं आहे. पहा या ठिकाणी आता आकृती व्यवस्थित काढून घेऊया आपण. त्या आकृतीवरती दाखवूया आपण सगळ्या गोष्टी. पहा या ठिकाणी हा 100 अंशाचा आहे. आपण मापा अगोदर कोण काढून घेऊया, नावं देऊया, नंतर मग या ठिकाणी आपण आकृती पूर्ण करू. ए बी सी डी ई. पहा या ठिकाणी 100 आहे. या ठिकाणी दिलेला आहे एक्स आहे, हा 2 एक्स आहे, हा 4 एक्स आहे, हा 6 एक्स आहे आणि हा 100 आहे. पूर्ण केले तर काय होणार वर्तुळ होणार आहे. वर्तुळाच्या सगळ्या कोणाची मापाची बेरीज किती असते 360. म्हणजे इथे एक्स आणि 2 एक्स आणि 4 एक्स आणि 6 एक्स बरोबर आणि 100 बरोबर 360. 100 वजा केले तर 360 मध्ये 100 गेले 260. 6 4 10 2 12 आणि 13 एक्स बरोबर 360 वजा 100 म्हणजे 13 एक्स बरोबर 260 एक्स बरोबर 260 भागिले 13 उत्तर 20 येणार. म्हणजे हा कोण 20 चा अँगल ए ओ बी. आता इथे विचारलेले आपल्याला पहा कोणतं ए ओ बी. ए ओ बी कितीचा आला 20 चा. दुसरा विचारलेला आहे बी ओ सी. बी ओ सी हा एक्स ची किंमत 20 आहे म्हणजे 2 एक्स ची किंमत 40. सी ओ डी. सी ओ डी याची दुप्पट आहे म्हणजे 80 आणि हा 120. 20 40 80 120. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला 3 संख्या एकक दशक शतक हजार दशक हे 30,009. आता हे एकका माहित पर्याय का 30 10,000. 30 10,000 आहे का 3 10,000 3 दशक आणि 9 दशक. पहिला पर्याय 9 दशक नाहीये. दुसरा पर्याय 30,000 आणि 9 शतक. 9 शतक आहे काय 9 एकक आहे. कुठल्या पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 10,000 आणि 9 एकदा. बाकीच्या ठिकाणी पहिल्या पर्यायात 9 दशक, दुसऱ्या पर्यायात 9 शतक, चौथ्या पर्यायात 9 दशक येणार आहे का नाही. तर फक्त तेवढंच बघितलं उत्तर जर तुम्हाला बाकीचं जरी नाही कळलं 3 दशहजार नाही कळलं 3 दशहजार आहे म्हणजे 30,000 आहे. हे बाकीच्या पर्यायांना फक्त 9चं स्थान पाहिलं तर त्याच्यावरनं कळतं. 9चा पर्याय क्रमांक 3. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमीच टिंबटिंबाने विभागता येते. कोणती अंकाची बेरीज घ्या. उदाहरण 36 घेतले. वेगळे वेगळे पर्याय वापरू. 36 मधल्या अंकांची बेरीज 36 मधल्या अंकांची बेरीज किती होते 9. यातनं वजा केले 18. याला कितीने भाग जातो पहा पर्याय 2 5 7 9. पहिला 2 आहे नंतर 7 आहे नंतर 5 आहे नंतर 9 आहे. कसे जातो यातल्या भाग 2 ने जातोय 9 ने. दुसरा लगेच घ्यायचं. कुठली घेते 53 घ्यायची. 53 मधल्या अंकाची बेरीज 8 वजा केली 53 मधून 8 गेले 45. 45 कशाने जातोय 5 ने जातोय 9 ने जातोय. 5 ने जाईल 9 ने इथे 2 ने जाईल 9 ने जाईल. पुढे घ्या 81 घेतले. 81 मधल्या अंकाची वेगळा घेऊ 50 घेऊ 50 घेऊ नको वेगळा घेऊ. 60 घेतली. 60 मधल्या अंकाची बेरीज 6 यातनं वजा केले 54. कशाने जातोय 2 ने जातोय 9 ने जातोय. या सगळ्यात कॉमन कोण आला
फक्त 9 आलं. इथे 2 ने जातो पण इथे जात नाही, इथे 5 ने जातो पण इथे जात नाही, म्हणजे इथे सगळीकडे 9 ने जातो, इथे 9 ने जातो, इथे 9 ने जातो, म्हणजे कसे येणार आहे 9 ने जाणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. जर 2 कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे. ती 2 कोणाची बेरीज विशाल कोण आहे, एक काटकोन आणि एक लघुकोन, याची बेरीज विशाल कोण येणार आहे. काटकोन 90 आहे, लघुकोन 90 अंशापेक्षा लहान, याची बेरीज ही विशाल कोण येणार 180 अंशापेक्षा बेरीज. विशाल कोण कशाला म्हणतात, 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा लहान. एक विशाल कोण आणि एक लघुकोन याची बेरीज. आता विशाल कोण कशाला म्हणतात, 90 अंशापेक्षा मोठा, 170 घेतला तर तो विशाल कोण होईल, आणि त्या ठिकाणी लघुकोन 20 चा घेतला त्याची बेरीज 190 होऊ शकते, म्हणजे 180 पेक्षा मोठी होते. एक काटकोन आणि एक लघुकोन, लघुकोन कोणत्या घेतला, अगदी 89 मापाचा घेतला, काटकोन 90 चा आहे आणि सगळ्यात मोठा लघुकोन 89 चा, याची बेरीज केली ते 179 होते, म्हणजे 180 पेक्षा लहान. पहिला पर्यायामध्ये बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये एक विशाल कोन आणि त्याच्यामध्ये काटकोन कोणताही लघुकोन मिळाला तर बेरीज 180 पेक्षा होते जास्त. तुम्ही मला लहान घेतो आम्ही, त्याला अपवाद आहेत नाही, जी इथं मोठ्यात मोठं घ्यायचं की इथे 180 पेक्षा जास्त बेरीज येते का, येते. त्यामुळे दुसरा चुकीचा. तिसरं काय म्हणले, 2 लघु. आता इथे तुम्ही मला सांगा, अपवादाचा विचार करायचा आहे. तिसरा 2 लघुकोन याची बेरीज कधी 90 अंशापेक्षा मोठी येणार आहे. आता तुम्हाला ते लघुकोन पण येऊ शकेल, आम्ही 10चे घेतले तर, पण बाकीचे मोठा लघुकोन घ्या ना. मोठ्यात मोठा लघुकोन 89 आणि 89चा असतो, 89 आणि 89चा, याची बेरीज काय येणार आहे 178, म्हणजे ती विशाल कोण येणार आहे. आता 2 काटकोन, काटकोन कितीचा आहे 90चा किती बेरीज येणार आहे 180, म्हणजे याला विशाल कोण म्हणतात का, नाही, याला काय म्हणतात सरळ कोण झाला. मग आपल्याला काय म्हणले विशाल कोण. आता इथं तुम्हाला दिसलं, इथं आपण मोठं घेतलं, लहान घ्या. आता इथे जेव्हा 2 उत्तर येतात, दोन्ही 170च्या ऐवजी 100 लहान घ्या. तिथे याची बेरीज 180 पेक्षा कमी येईल अशी जर घेतली, त्यातले एक विशाल कोण आहे ना, इथे 90चा इथं 100चा घेतला ना, 20चा घेतला 120 येईल, 180 पेक्षा जास्त पुढे जाणार नाही. पण इथे मात्र कंपल्सरी 2 काटकोन आहेत, म्हणजे 100% याची उत्तर 180 होणार आहे. इथं कमी होऊ शकेल का, कमी करू शकत नाही. आता इथे मांडलं तर कमी करू शकलो आपण, म्हणजे इथे पर्याय कट पद्धत वापरावी लागेल. 180 इथं परफेक्ट आहे, हा सरळ कोण झाला, हा विशाल कोण होऊ शकत नाही, त्यामुळे हे विधान अशक्य आहे. पुढे 57, सुनीलचे वजन 107 किलोग्रॅम आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत. आता 107 दशकात पूर्ण करायचे. दशक किती, 10 दशक. दशकांचा अंक काय आहे 7 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे काय जाईल पुढे जाईल, म्हणजे याचे काय होईल वजन 110. नंतर आहे 82 किलोग्रॅम, दशकात पूर्ण करायचे. दशकामध्ये ते 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे 8 दशक होणार. आणि याच्यामध्ये तफावत म्हणजे वजाबाकी 110 मधून 80 गेली 30 येणार आहे, याच्यामधला फरक 30 किलोग्रॅम. पुढील बार डायग्राम मध्ये, बार डायग्राम म्हणजे आलेखामध्ये वेगवेगळ्या देशाच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने किती खेळले 32, पाकिस्तानने किती खेळले 24, 32 वजा 24 8 सामने जास्त खेळले. पर्याय क्रमांक 1. पुढे एका पुस्तकाची किंमत पहा, इथे साधं सोपं होतं, अगदीच होता. 32 वजा 24 केले की 8 उत्तर येते. 8 सामने ऑस्ट्रेलियाने जास्त खेळलेले, पाकिस्तानने 8 सामने कमी खेळलेले आहेत. अगदी सोपा प्रश्न होता. एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापते तर 5760 पानाच्या छापायसाठी किती वेळ. एका मिनिटामध्ये ते वेळ, आणि एका मिनिटामध्ये 12 पाने तर 5760 पानांसाठी किती लागेल x. म्हणजे x बरोबर 5760 गुणिले 1/12, 12 चोक 48,
8 बाद केलेली 9, 9 वर 6 घेतले 12 8 480 मिनिटे. याचे तासामध्ये केले तर 6 8 8 तास लागतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. गणितामध्ये किती मार्क पडले आपल्याला ते. आता महत्वाचं आहे ते मराठी. आता मराठीमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न असतात. मराठी आपल्याला वाटतं सोपं आहे, पण आज लोकांना कळून चुकलं की मराठी किती अवघड असतं. चला आपण स्क्रीन करा चालू. एक चुकला फक्त. बुद्धीमध्ये 50 पैकी 50 आहे. मराठीत जाणार आहे कारण आम्ही रडत केलंच नाही ना. हा बघा ना, आज तो किती खुश आहे की माझा बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 50 आहे. गणितामध्ये फक्त एकच प्रश्न चुकलेला आहे. म्हणजे अशक्य काही नाही. आम्ही पहिल्यापासून केलं असतं तर असं केलं असतं तर 100% मार्क होते. याच्यामधल्या ज्या चुका घडल्या, मुलं वाचत नाहीये. मी याला काय केलं पाहिजे तर यांनी रोज एक गोष्ट वाचली पाहिजे. कोणती गोष्ट वाचली, एक पान वाचलं पाहिजे आणि त्या पानात काय वाचलं हे त्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे वाचन कसं केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. जेव्हा मनापासून कसं करतील एक पान, तेव्हा त्यातले शब्द समजून घेतील. शब्द समजले म्हणजे शब्द संपत्ती वाढणार आणि अशी शब्द संपत्ती वाढली की त्याला मराठीचा पेपर सोपा जाणार. मी तुम्हाला उदाहरण देतो माझ्याकडं त्या मुलीचं. मी दरवर्षी प्रत्येकाला मुलांना उदाहरण देतो की दिवाळीच्या नंतर आलेली मुलगी की जिने मराठीमध्ये कधी 25 हात मिळवले नाही. चला, शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवयवांवर टीव्हीमुळे होणाऱ्या धोकादायक परिणामांबाबत इशारा देत असतात. प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी 3 ते 4 तास टीव्ही पाहते. त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते. क्षीण होते म्हणजे काय होते, कमजोर होते. लहान मुलांवर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टीव्ही पाहतात. असे करणे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे डोकेदुखीसारखा त्रास होतो. तर मुलं जवळ बसतात टीव्हीच्या. अखंड 3-4 तास पाहिलं तर तुम्ही बघा ना, एखाद्या सुट्टीच्या दिवशी टीव्हीच्या पुढे 2-4 तास जास्त वेळ बसा, अगदी डोळ्याला शिनवता येतो, सगळं बोर होऊन जातं. फार वेळ टीव्ही पाहणे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. नृत्य, संगीत, हाणामारी यासारख्या कार्यक्रमांच्या कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते. एकाच अवस्थेत सतत टीव्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी आणि स्नायू दुखायला लागतात. टीव्ही पाहत जेवण केल्याने पाचन क्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. पहा कसा आजार होतो ते तुम्हाला सांगतो. तुम्ही कार्टून बघता, लहान मुलं तुम्ही बाकी जे बघत नाही पण कार्टून बघता. आणि जेव्हा हे कार्टून तुम्ही रोज सारखे बघत असता, शाळेमध्ये गेला ना तरी तुमच्या डोळ्यापुढे हे कार्टून चमकतं. कार्टून चमकत असतं. घडतं काय, तुमच्या डोळ्यापुढे ते मॅडम काय शिकवतात तिकडे लक्ष नसतं. लक्ष आमच्या डोळ्यापुढे कार्टून चमकत असतात त्याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे हे घडतं सगळ्या मुलांच्या. पहा प्रश्न, दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने टिंबटिंब ही लाईट बंद करेल, लाईट बंद करा. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने माहिती आहे का नक्की बटन. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने टिंबटिंब व यावर परिणाम होत नाही. मानसिक आरोग्यावर परिणाम, वचन उंचीवर परिणाम होईल का, उंचीवर परिणाम नाही होणार. पचनयंत्र, पाचन तंत्र म्हणजे पचनच होणार. तुम्ही जर खाल्लं अजिबात खाल्लाच नाही तर पचन होईल का, नाही होणार. त्यासाठी उड्या मारल्या पाहिजे. वाढण्यावर परिणाम होईल का, अहो गले लट्ट वाढेल जाईल असे ढोलच्या ढोल होतील. फक्त उंचीवरती परिणाम होणार नाही, बाकीच्या सगळ्यांवर परिणाम होणार आहे. कोणता परिणाम होत नाही म्हणलेले तर उंचीवर परिणाम होणार नाही. तुम्ही बघितलं तर उंची कमी होणार नाही, वाढायची ठरणार नाही. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे संबंध टिंबटिंब याच्याशी आहे तर मनाशी आहे. मानसिक आजाराचा संबंध कशाशी आहे,
मनाची तुमच्या डोळ्यापुढे जर ढुसामची दृश्य जर असेल तर तुम्हाला बी तेच वाटतं काय तसली फायटिंग असते काय म्हणतात त्याला वायफाय नाही काय म्हणतात ते WWE हा कोणाच्या डोळ्याकडे तेच आहे. पुढे टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण का टीव्ही पाहताना त्यांची बैठक चुकीची असते. कुठे बसतात अगदी टीव्हीच्या जवळ जाऊन बसतात. तो खूप जवळून पाहतात. टीव्ही पाहताना ते जेवतात त्यांची पचनक्रिया दृष्टीवर काय परिणाम होतो तर ते टीव्ही जवळून पाहतात. बैठक चुकीची असेल तर त्याचा काय पाठीचा कणा वाकेल परंतु जवळून पाहतात म्हणून त्याच्या दृष्टीवर परिणाम त्यावर कार्यक्रमात की पुढे शिथिलचा समानार्थी शब्द की स्नायू शिथिल होतात. म्हणजे काय होतं स्नायू शिथिलचा समानार्थी शब्द काय होईल शिथिलचा समानार्थी शब्द मंद मंद होता. स्नायूंची हालचाल कमी होते म्हणजे मंदावणे या अर्थाने इथे येते. परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरोधात धोकादायक याचा विरोध धोकादायक म्हणजे अपायकारक हानिकारक त्याच्या विरुद्ध उपकारक. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे 3 आहे. त्याला म्हणजे दुसरा कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे आणि तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे. ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतरांबद्दल आभार व्यक्त करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे. कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार जाणून ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी कारण त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बाहेर केल्या आहेत. आपण ईश्वराला अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजे. आभार म्हणजे कृतज्ञता. उत्तर पर्याय क्रमांक 4. उत्तम गुण म्हणजे काय होतं कृतज्ञता व्यक्त इथं पर्याय करणं क्रूरता प्रदर्शित करणे. क्रूरता म्हणजे भिशुम राग व्यक्त करणे चांगला आहे का गुण नाही. दुःख व्यक्त करणे रडत सारखा रडतच आहे आपण सांगतो ना नाही. कष्ट सांगणे मी लय काम केलं कष्ट सांगणे चांगलं आहे का. कृतज्ञता ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे उपकार जाणणे म्हणजे कृतज्ञता. म्हणजे इथं कृतज्ञता व्यक्त करणे उत्तम गुण आहे. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो. कोणत्या घटकातून कृतज्ञ असू शकतो तर सद्गुण कर्तव्य विचार प्राप्ती. तर इथं कोणत्या घटकातून कृतज्ञ असू शकतो. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारे. आपल्याला काय असले पाहिजे तर असे विचार आपले असले पाहिजे कृतज्ञचे. इथं उत्तर विचार सद्गुण नाही. सद्गुण कृतज्ञ असत नाही. कर्तव्य काम कृतज्ञ असेल का नाही तर विचार थोडस इथं प्राप्ती म्हणजे इथे सद्गुण आणि प्राप्ती हे विषय करतो. कर्तव्याच्या बाबतीत आपण म्हणजे कर्तव्य म्हणजे काम करण्यामध्ये आपण कृतज्ञ असलं पाहिजे. हे पण जरा योग्य आहे. विचार पण योग्य आहे. आता याच्यामध्ये जास्त योग्य कोणतं असं हे ठरवलं पाहिजे. आता हे आपले विचार कृतज्ञ असले पाहिजेत म्हणजे दुसऱ्याबद्दल उपकार त्यांनी केलेले उपकार जाणून घेऊन त्याच्याबद्दल चांगले विचार आपण केले पाहिजे हे जास्त योग्य. पण कर्तव्यात बी आपण कृतज्ञता दिसली पाहिजे. मी याच्यामध्ये जास्त कशात तर पहिल्यांदा विचारात असली पाहिजे विचारानंतर ती आपल्या कर्तव्यात आली पाहिजे. त्यामुळे विचार जास्त योग्य त्याच्यानंतर कर्तव्य पाहिजे. पुढे हुशार हा शब्द हुशार आपण वापरा बरं. विक्रांत हुशार आहे कसं झाला तो हुशार विक्रांत काय झालं ते विशेष नाम आहे का हुशार नाम हुशारी त्याची हुशारी. आता तिथं हुशारी काय होणार आहे नाम पण हुशार विशेष. सद्गुण म्हणजे चांगला गुण त्यामुळे इथं सद्गुण म्हणजे गुण त्यामुळे उत्तर गुण. पुढे तिसरा परिच्छेद 3 विनम्रता एक मोठा गुण आहे. याचा अर्थ विनम्र शांत आणि शालीन असणे. विनम्रता म्हणजे लीनता नम्रपणा हे गर्विष्ठपणाच्या विपरीत आहे. गर्विष्ठ असा फुगीर असतो. विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते.
अशी व्यक्ती हट्टी नसते. ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्याच्या अनुभवातून शिकते. ती स्वयंपूर्ण असते. विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उणीवा हसत हसत स्वीकार करते. ती सहजासहजी रागवत नाही. अशी व्यक्ती आत्मकेंद्रित नसते, त्यामुळे ती विचारवंत असते. प्रत्येक गोष्टी विचार करणारी असते. पहा पुढे घ्या प्रश्न. विनम्रता एक मोठा काय म्हणलं इथं गुण आहे. म्हणजे उत्तर विनम्रता म्हणजे उद्धटपणे, विनयशील, क्रूर असणे, दयाळू. तर विनयशील इथं वरचा विनम्रता एक मोठा गुण म्हणजे 71 एक आहे 72 विनयशील. 73 विनम्र व्यक्ती टिंब शिकते. वरती घ्या सगळे पर्याय घ्या वरती. काय विनम्र व्यक्ती काय करते? विनम्र व्यक्ती इतरांच्या अनुभवातून, स्वतःच्या अनुभवातून, शिक्षकाच्या अनुभवातून, पालकाच्या अनुभवातून. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकता येतं का? स्वतः अनुभव घ्यायला लागतात. म्हणजे स्वतःच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे 73चं उतारा घ्या जरा. उतारा घ्या. विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते. अशी व्यक्ती हट्टी नसते. ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते. हिथं काय वापरलेलं आहे? त्यांच्या अनुभवातून म्हणजे ती इतरांकडून सल्ला घेते, त्यांच्याकडनं म्हणजे इतरांच्या अनुभवातून. इथं उत्तर काय घ्यावरती आता विनम्र व्यक्ती इतरांच्या अनुभवातून शिकते. आणि उद्धट व्यक्ती असते ना, ती स्वतः डोकं काय होतंय ते म्हणजे ती स्वतः अनुभव घेते आणि त्याच्यामध्ये त्याला चुकीचे अनुभव देखील येतात. विनम्र व्यक्ती दुसऱ्याकडनं ऐकून घेते आणि त्यांचे अनुभव वापरते. त्यामुळं ती जास्त हुशार असते. गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द विनम्र नाही, अहंकार. गर्विष्ठता म्हणजे अहंकार, अहंकारी आहे. मृदू म्हणजे नम्र, शालीन, नम्र, विनम्र. हट्टी या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द. हट्टी म्हणजे दुराग्रही. हट्टीच्या विरुद्ध लवचिक वृत्तीचा. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. हट्टीच्या विरुद्ध अर्थी विचारलेला आहे, त्यामुळे लवचिक वृत्ती. पुढे 76 भाग. सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असणार. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला होता. त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते. क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली. परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना जीवना जंगलाचे महत्त्व लक्षात आले. सुंदरलाल बहुगुणा हे महान टिंबटिंब होते, पर्यावरणवादी. त्यांचे गाव टिंबटिंब आच्छादित होते, हिरव्यागार झाडांनी. त्यात काय पहा त्या काही त्यांचे गाव पर्यावरणवादी होते. उत्तराखंड लहानशा खेड्यात त्यांचे गाव उंच डोंगर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. म्हणजे इथं उत्तर जे आलेलं आहे ते वरती त्यांचे गाव हिरव्यागार झाडांनी आच्छादित. दाट वनराईने आहे त्याच्यामध्ये, पण शब्दशः तिथं काय वापरलेलं आहे? हिरव्यागार झाडांनी. म्हणून तेच लिहायचं, आपण वेगळं मनात चालवायचं नाही. झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागला, विनाशक पूर यायला लागला. म्हणजे झाडं कापल्यामुळे पाणी मुरत नाहीये, पाणी वाहून जातं, त्यामुळे पूर यायला. पुढे सुंदरलाल बहुगुणा हे एक टिंबटिंब आहे. सामान्य नाम, समुदायिक नाम, भाववाचक नाम, विशेष नाम. तर काय ते विशेष नाम आहे. हे इथं पहा, सामान्य नाम कधी होतं? जातीचा संबंध असल्याने हे विशेष नाम आहे. विशेष असं. मौल्यवानचा समानार्थी पर्याय, मौल्यवानचा बहुमोल. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीनं आपण नवोदयचा आजचा झालेला पेपर. आता कोणाला किती मार्क पडले आता मला टाका. कोणाला किती मार्क पडले आता तुम्ही उत्तरपत्रिका तपासलेली आहे. आता मला तुम्ही सांगू शकता. मला ग्रुपवर टाका. ज्यांनी पेपर तपासलेला नाही त्यांनी पेपर मागे हे करून रिचेक का मागे जाऊन रिवाइज करून तुम्ही संपूर्ण पेपर पाहू शकता. सर पेपर आन्सर 75 बरोबर. 75 मी 5 प्रश्न चुकले, याचा अर्थ 92.5 पडले. नलवडे 92.5, साखरे 92.5.
तुला किती सर 93.75 5 चुकल्यावर 93.75. ओके. नलवडे 93.75 पडतायत आपल्याला. महादेव भोसले 98.75. महादेव भोसले म्हणजे राजवर्धन लागला 98.75. राजवर्धन. हर्षवर्धनला किती आहे? राजवर्धन 98.75. लाईट लावा, लाईट लावा. 98. गुड. 100% राजवर्धन. आत्ताच पेढे वाट. गॅरंटी तुझी देतो मी 100%. तू SC कॅन्डिडेट आहे, 100% तू लागणार. अर्णव साखरे 92.50 आहे. मनीषा नलवडे 93.75 आहे. हर्षवर्धन 90 आहे. 90 थोडेसे कमी पडतोय आपण, पण 100% तुझं आहे. त्याची नाही मी गॅरंटी देऊ शकत 90ला नाही. जरी कॅन्डिडेट SC असेल तरी त्याची गॅरंटी नाही, पण तुझी मात्र 100% मी गॅरंटी 98.75 म्हणजे 100% लागणार. अडचणच नाही, ते वादच नाही. रेखा जाधव, अंश जाधव किती मार्क? अंश. बुद्धिमत्ता 50 पैकी 50 आहेत. बुद्धिमत्तेमध्ये एकही प्रश्न चुकला नाही अंशचा. त्याचा पेपर घेतला होता सोल्युशनला. 50 पैकी 50 आहेत. बाकीच्या गणितामध्ये त्याच्यामध्ये किती किती आहे? किती भूषण? किती काढले मार्क? किती काढले तुझे? 93 पण खूपच कमी आले. तो अथर्व वाचते 88.75 कमी आहेत ना, नाही गॅरंटी देत आहे. आपल्याला 95च्या वरची मी त्याची गॅरंटी देतोय. मी याला कसं सांगितलं राजवर्धनला 100% पेढे घेऊन येऊ त्याच्याला, कारण ही मुलं चिटिंग करत नाही. कधी त्याने चिटिंग केलं नाही. म्हणजे काय खरं असेल ते, काय पालक रागवतील रागवू द्या, रागवले तर काय अडचण नाही. ओके. ईशिता काय आली नाही. प्रणव पण ऑनलाईनला नव्हता. हां, आता ते आपण बघितलं होतं. ओके. धन्यवाद मित्रांनो. आपण नलवडे 93.75 म्हणजे काटावरती, म्हणजे असं गॅरंटी नाही मी 100% 95च्या पुढे मार्क असतील ना त्याची गॅरंटी देते. 93.75ला मी गॅरंटी देऊ शकत नाही. राजवर्धनला मी कशी गॅरंटी सांगितली? 100% लागणार. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही. कुणीच त्याला हे करू शकत नाही. 71 बरोबर आले तर अंशचे. 9 प्रश्न चुकले. म्हणजे किती आले? 9 प्रश्न चुकले म्हणजे 88.75. ओके. 11.25 गेले रे. 88.75 उचलले त्याने खूप उचलले ते. एवढा पेपर सोपा नाही आहे. हां हां, मराठीमध्ये आलं. वाचनच नाही ना, आम्ही वाचतानाच हे होतं, गडबडतोय. ओके. धन्यवाद. आता उद्यापासून आपला, उद्या रविवार सुट्टी आहे. सोमवारपासून स्कॉलरशिपचे पेपर चालू होतील. नवोदयच्या जागेवरती स्कॉलरशिपचे पेपर. रोज एक पेपरचं सोल्युशन होईल. उद्या नाही, उद्या रविवार सुट्टी. परवा चला. ओके. बाय. सर सेमी स्कूल एक्झाम आहे. ओके. सेमी स्कूलचा पेपर तो होतोय, परंतु काय होतोय, तो ऑनलाईनला माझ्याकडे तो 100 खूप प्रश्न आहे, खूप पान आहे. त्यामुळे तो पेपर ऑनलाईनला टाकता येत नाही, आणि त्याचं सोल्युशन घ्यायचं म्हणजे तो वेळ पुरत नाही. नाही, मी क्लास देणार आहे, परंतु सैनिक स्कूलचा पेपर ऑनलाईनला टाकून त्याचं सोल्युशन घेण्यासाठी जो वेळ आहे 2 तास, एवढा 2 तास वेळ देता येत नाही. कारण इथे 8वीची मुलं आहेत, आणि तुमचा आत्ता संपला गेले की 8वीच्या मुलांचं सोल्युशन असतं. त्यामुळं सैनिक स्कूलचे यंदा नाही, पण पुढल्या वर्षी माझे ऑनलाईनला तुमचे पेपर तुम्हाला मिळतील सैनिक स्कूलचे. आणि उद्या सोमवारपासून आपण स्कॉलरशिपचं करूया. सैनिक स्कूलचा आज 8 दिवसा, उद्या 8 दिवसा पेपर आहे. आता उद्याच्याला परीक्षा आमच्या ITHची परीक्षा आहे, त्यामुळे आज लेट झालं म्हणजे नंबरिंग करायचं होतं ITHच्या परीक्षेचं. त्यामुळे आपल्याला
त्या ठिकाणी वेळ देणं गरजेचं होतं. त्यामुळं आज तुमचा पेपर टायमिंगला सुरू झाला नाही, पण उरकताना टायमिंगला उरकलं. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू परवा दिवशी. ओके, बाय.